नमस्कार प्रिय मुलांनो, मी प्रवीण सोनवणे तुमचं सगळ्यांचं मी एकदा पुनश्च स्वागत करतो। तर आजचा आपला विषय आहे पत्रलेखन। आणि पत्रलेखनामध्ये प्रामुख्याने आपल्याला दोन प्रकारचे पत्रच फक्त अभ्यासावाले आहे। त्यामधले एक आहे मागणी पत्र, ज्याला आपण इंग्रजीमध्ये डिमांड लेटर म्हणतो, आणि दुसरा आहे तक्रार पत्र, आणि ज्याला आपण इंग्रजीमध्ये कंप्लेंट लेटर म्हणतो। तर हे दोन्ही पत्र आपण एक एक करून आजच्या या व्हिडिओमधनं शिकणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमधनं आपण शब्दांच्या सर्व जाती त्यांचा अभ्यास केलेला आहे, आणि या व्हिडिओमधनं आपण पत्रलेखन शिकतोय। तर चला मग सुरुवात करूया। हा आपल्याला एक पत्रलेखनासाठी असलेला विषय आहे। बघा, विषय मी वाचून दाखवतो। विषय आहे नीरज खरे किंवा सायली खरे। पत्ता आहे 48 नोसिल कॉलनी आणि चिपळूण, जिल्हा आहे रत्नागिरी। येथून व्यवस्थापक म्हणजे मॅनेजर, व्यवस्थापकला इंग्रजीमध्ये मॅनेजर म्हणतात, व्यवस्थापक साहित्य ग्रंथ भांडार लक्ष्मी रोड पुणे 2 यांना शाळेच्या ग्रंथालयाकरिता पुस्तके पाठविण्यासाठी पत्र लिहितो किंवा लिहिते। म्हणजे जर नीरज खरे असेल तर तो पत्र लिहितो, आणि सायली खरे असेल तर ती पत्र लिहिते। तर हा आपला विषय आहे, आणि या पत्रामधनं आपल्याला शाळेच्या ग्रंथालयाकरिता पुस्तके पाठवण्यासाठी म्हणजे आपल्याला पुस्तके मागवायची आहे, आणि ती कोणाकडनं मागवायची आहे तर व्यवस्थापक साहित्य ग्रंथ भांडार लक्ष्मी रोड पुणे 2 यांच्याकडनं मागायची आहे। मागवणारा कोण आहे? एकतर ते नीरज खरे असेल किंवा सायली खरे असेल, आणि त्यांचा पूर्ण पत्ता दिलेला आहे 48 नोसिल कॉलनी चिपळूण जिल्हा रत्नागिरी। तर हा आपला विषय होता। तर हा विषय आहे मुळातच, जर आपल्याला काही कोणाकडनं मागवायचं असेल तर मुळात त्याला आपण मागणी पत्र म्हणतो। म्हणजे ते पत्राद्वारे आपण मागवतो म्हणून त्याला मागणी पत्र, आणि आपण जर काही मागतो ती म्हणजे आपली मागणी असते। तर या पत्राद्वारे आपण शाळेच्या ग्रंथालयाकरता पुस्तके मागविणार आहोत। तर त्याचा म्हणजे पत्र लिहिण्याचा जो फॉर्मॅट आहे, ज्याला आपण पद्धत म्हणतो, पत्र लिहिण्याची पद्धत कशी आहे ती पद्धतही आपण अभ्यासणार आहोत, आणि मागणीपत्र व तक्रारपत्र यांचे उदाहरण पण आपण देणार आहोत। तर बघा, पत्र लिहायचं म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला प्रामुख्याने एक महत्त्वाची गोष्ट करायची असते। सहसा बरेच विद्यार्थी ही गोष्ट करत नाही, आणि त्याचा परिणाम त्यांच्या मार्कावरती होतो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की पत्रलेखन करताना सगळ्यात आधी चौकट आखली पाहिजे। आता चौकट आखली पाहिजे म्हणजे काय? बघा, आपल्याला इथे स्क्रीनवरती ही काळी लाईन दिसते, पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता। याच्यावरती ही जी रेष आहे, काळी रेष, ही रेष आहे, याच्या बाजूला रेष आहे, आणि इकडे उजव्या बाजूला सुद्धा रेष आहे, डाव्या बाजूला सुद्धा रेष आहे। तर या 3 रेषांनी आपण काय केलेली आहे? चौकट आखलेली आहे। ही चौकट इथून एकदा सुरू झाली की ती शेवटी संपते। शेवटी कुठे संपते? जिथे आपण आपला विश्वासू किंवा आपली विश्वासू लिहितो आणि पूर्ण पत्ता लिहितो, इथे ही चौकट संपते। इतर पूर्ण ठिकाणी या बाजूच्या 2 रेषा असतात, परंतु वरची आणि खालची रेष नसते। म्हणजे एकदा सुरुवातीला चौकट सुरू झाली की ती मात्र फक्त शेवटीच संपवायची। याआधी मी कित्येकदा तुम्हाला फळ्यावरती म्हणा किंवा नोटबुकवरती म्हणा समजून सांगितलेलं आहे। तर अशी चौकट आवश्यक असते, आणि ही चौकट आधी आखायची। जर आपल्याला पत्र लिहायचं असेल तर सगळ्यात आधी ही चौकट आखायची, जेणेकरून वरती एक रेष असेल आणि त्याच्या दोन्ही बाजूला 2 रेषा असेल। खालची रेष सगळ्यात शेवटी पूर्ण करायची। बरं, आता आपण पत्र लिहायला घेतलं, मग सगळ्यात आधी काय करायचं? तर सगळ्यात आधी आपल्याला लिहायचा असतो पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता। मग पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता म्हणजे पत्र कोण लिहितो आहे। आता मग या पत्रामध्ये पत्र लिहिणारा आहे नीरज खरे आहे किंवा सायली खरे असेल, या 2 पैकी कुणी एक। त्याचा पत्ता आहे 48 नोसिल कॉलनी चिपळूण जिल्हा रत्नागिरी, हा पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता आहे। मग आपल्याला इथे जो पत्ता दिलेला आहे विषयामध्ये, तोच पत्ता आपल्याला आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचा आहे। आपल्या मताने कुठलाही पत्ता लिहायचा नाही। जर तुम्हाला पत्राच्या विषयामध्ये पत्ता दिलेला आहे तोच पत्ता लिहायचा आहे, आणि तेवढाच पत्ता लिहायचा आहे। त्यामध्ये आपल्या मताचं जास्तचं काही घालायचं सुद्धा नाही आहे, आणि त्यामधलं काही कमीसुद्धा करायचं नाही आहे। त्यामुळे आपण इथे पत्ता लिहितो आहे नीरज खरे असेल किंवा सायली खरे असेल, या 2 पैकी कुठलेही एकच नाव तुम्हाला लिहावं लागेल। हे मी तुम्हाला समजलं पाहिजे, मुलं आणि मुली या दोघांनाही समजलं पाहिजे, यासाठी मी इथे 2 नावं घेतलेली आहे। परंतु मुळात येथे फक्त
एकच नाव पाहिजे. एक तर तुम्ही नीरज खरे ठेवा किंवा सायली खरे ठेवा असो. तर हा पूर्ण पत्ता लिहिला आपण. 48 नोसिल कॉलनी, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी, हा एवढा पत्ता आहे. बरं, या एवढ्या पत्त्याच्या नंतर एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करायची असते, आणि ती महत्त्वाची गोष्ट असते दिनांक. आता दिनांक लिहिताना त्याचा एक फक्त याच फॉर्मॅटमध्ये लिहावं लागतो. म्हणजे तुम्हाला दी डॉट एवढंच लिहा, कारण जर तुम्ही पूर्ण दिनांक लिहिलं तर तुम्हाला इकडे तारीख लिहायला जागा राहणार नाही. त्याच्यामुळे फक्त दी डॉट, त्याच्यानंतर समजा 20 जुलै असेल, 22 जुलै असेल, 24 जुलै असेल किंवा जो कोणता असेल, तर इथे अंकामध्ये इथे तुम्ही तारीख लिहा. 20 असेल तर 20 असे लिहा. आणि जुलै हा महिना जो आहे तो तुम्हाला अक्षरातच लिहावा लागतो. नेहमी महिना तुम्हाला अक्षरात लिहायचा आहे. इथे मात्र जुलैसाठी तुम्हाला 20 त्याच्यानंतर -7 त्याच्यानंतर -2020 असं लिहायचं नाही. तुम्हाला दिनांकची लिहायची ती याच फॉर्मॅटने लिहायची. दी डॉट, त्यानंतर तारीख असेल तर 20. हे जे 20 आहे किंवा हे 48 आहे, हे जर तुम्ही इथे इंग्रजीत लिहिले तरी चालेल. याचं कारण सांगतो इंग्रजीत लिहिलं तरी का चालेल. म्हणजे हा जो 20चा फिगर आहे तो तुम्ही मराठीच्या अंकाऐवजी जरी समजा तुम्ही इंग्रजीमध्ये लिहिला तरी चालते. 2020 तुम्ही मराठी अंकाऐवजी इंग्रजी अंक वापरले तरी चालते. आणि याचं कारण असं आहे की जेव्हा बोर्डाचं प्रश्नपत्र छापून येते तेव्हा त्याच्यामध्ये मराठी अंक असत नाही, तर त्याच्यामध्ये इंग्रजी अंक असतात. आणि पत्राच्या पत्त्यामध्ये सुद्धा इंग्रजीच अंक असतात. त्याच्यामुळे ते तसेच अंक लिहिले तरी चालेल. परंतु हा जो महिना आहे, हा महिना मात्र तुम्हाला मराठी अक्षरांमध्येच लिहावं लागेल. तिथे मात्र तुम्ही अंक वापरू शकत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला इथे कॉमा द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर 2020. इथे हा तुमचा पत्ता संपला. बरं, हा कुणाचा पत्ता होता? पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता. म्हणजे बघा, आता सगळ्यात आधी आपण कोणती गोष्ट केली? आपण पत्राचा विषय वाचला. पत्राचा विषय वाचल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की आपल्याला मागणीपत्र लिहायचं आहे, कारण आपण त्या शाळेच्या ग्रंथालयाकरता पुस्तके मागवत आहोत. बरं, त्यानंतर मग आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं आहे तर चौकट टाकायची आहे 3 रेषांची अशी, ज्याला आपण त्रिकूट म्हटलं तरी चालेल. एक वरतून रेषा आणि 2 बाजूला. आणि पूर्ण पत्र संपतपर्यंत तुम्हाला या 2 रेषा आजूबाजूच्या सतत द्यायच्या आहे आणि शेवटी मात्र ती रेष आडवी रेष आखून पूर्ण करायचं आहे. ती असते चौकट. तर आपण आधी काय केलं? चौकट टाकली. त्याच्यानंतर आपण काय लिहिलं? पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता लिहिला. पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता कुठून घेतला आपण? तर आपल्या विषयामधनं घेतला. बरं, आणखी महत्त्वाची गोष्ट सांगतो, जर विषयामध्ये तुम्हाला पत्ता दिलेला नाही आहे तर मग मात्र तुम्ही पत्ता तुमच्या मताने लिहू शकता आणि तो स्वतंत्र आहात तुम्ही त्याला. जर पत्ता दिलेला नसेल, जर समजा तुम्हाला असं लिहायचं असेल, दुसरंच पत्र आलं काहीतरी अनौपचारिक पत्र, तुमच्या आजीच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी पत्र लिहा, समजा असा विषय आला ज्याच्यामध्ये कुणाला पत्र पाठवायचं आहे, फक्त आजीचं नाव दिलेलं आहे परंतु पत्ता दिलेलाच नाही आणि कोण पत्र पाठवते त्याचं नाव गाव पण नाही आहे, मग अशा वेळेस तुम्ही स्वतंत्र असता. पत्र लिहिणाऱ्याचा पत्तासुद्धा तुम्ही आपल्या मताने लिहू शकता आणि ज्याला पत्र पाठवायचं आहे त्याचासुद्धा पत्ता तुम्ही आपल्या मताने लिहू शकता. परंतु 9-10मध्ये तसं नसतं. तुम्हाला हे सगळे पत्ते दिलेले असतात आणि हे सगळे पत्ते दिलेले असतात, त्यामुळे तुम्हाला याच पत्त्यांचा वापर इथे पत्रलेखनासाठी करायचा आहे. हे कायमचं लक्षात असू द्यायचं. म्हणजे आता आपण पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता लिहिला. आपली पुढची स्टेप आहे, म्हणजे पुढील पाऊल आहे आपलं ज्याला पत्र पाठवतोय त्याचा पत्ता. म्हणजे आता आपण पत्र लिहिलं, आता कुणाला पत्र लिहून राहिलो, कुणाला पाठवून राहिलो ते पत्र बघा. तर तो आहे व्यवस्थापक साहित्य ग्रंथ भांडार, लक्ष्मी रोड, पुणे, याला पत्र लिहायचं आहे. परंतु याला पत्र लिहिण्यासाठी आपल्याला प्रति हे आधी लिहावं लागतं आणि प्रतीची जी वेलांटी आहे, वेलांटी ती रस्वच असायला पाहिजे. कारण इथे हा जो प्रति आहे याचा अर्थ होतो की आपण ज्याला पत्र पाठवून राहिलो याचा अर्थ होतो त्याला, म्हणजे या व्यवस्थापकाला उद्देशून असा त्याचा अर्थ होतो, ज्याला आपण इंग्रजीमध्ये टू म्हणतो. जर प्रतीची वेलांटी रस्व असली तर इंग्रजीमध्ये त्याचा अर्थ होतो टू. परंतु हीच वेलांटी जर दीर्घ असली तर मग मात्र अर्थ बदलतो आणि मग त्याचा अर्थ होतो हाऊ मच, म्हणजे किती. तर त्याच्यामुळे ही प्रतीची वेलांटी दीर्घ असता कामा नये या ठिकाणी. इथे ती रस्वच असायला हवी. मग प्रति लिहायचं, त्यानंतर कॉमा द्यायचा. मग पत्र लिहिण्याचं म्हणजे पत्र कुणाला पाठवतोय तर व्यवस्थापक. हा आहे व्यवस्थापक साहित्य ग्रंथ भांडार, लक्ष्मी रोड, पुणे. आता एवढा पत्ता दिलेला आहे, आपण तेवढाच पत्ता लिहिला. म्हणजे सगळ्यात आधी काय लिहिलं? चौकट केली. त्यानंतर आपण काय केलं? पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता लिहिला. त्याच्यानंतर आपण ज्याला पत्र पाठवतोय त्याचा पत्ता लिहिला. पुढे महत्त्वाची गोष्ट आहे आणि तो आहे विषय. विषय जर लिहितो आपण त्यावेळेस विषय लिहिताना आपल्याला एक
छोटीशी काळजी घ्यायची. काळजी अशी घ्यायची आहे की तो थोडासा या पेजच्या इकडल्या बाजूला हवा, म्हणजे असा हवा थोडासा, म्हणजे एकदम तुमच्या मार्जिनला लागून विषय नसावा. म्हणजे इतक्या दूरवर आपला असा विषय ठेवायचा. आणि विषय तर स्पष्ट केलेला आहे तुमच्या याच्यामध्येच, जो इथे आलेला आहे पत्रलेखनाचा विषय. काय? शाळेच्या ग्रंथालयाकरता पुस्तके पाठवण्यासाठी पत्र, हा आपला विषय आहे. हाच विषय आपण इथे लिहिलेला आहे. बघा, शाळेच्या ग्रंथालयाकरता पुस्तकांची मागणी, आपण मागणी करतो आहे म्हणून इथे मागणी केलं. जर आपल्याला समजा एखादी कंप्लेंट करायची असती तर आपण तक्रार लिहिलं असतं. आज तक्रारपत्रही आपण पुढच्या स्लाईडवरती बघणार आहोत. तर त्यामुळे हा विषय आहे. विषय लिहिताना काळजी घ्यायची की मार्जिनच्या अलीकडे 2 बोटं 3 बोटं सोडून विषय लिहायचा आणि विषयाला डबल अंडरलाईन करायचं. ही महत्त्वाची गोष्ट आहे. विषय तुम्हाला ऑलरेडी तुमच्या विषयामध्ये सापडतो. जो प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला प्रश्न असतो त्यामध्येच तो विषय असतो. तोच विषय घ्यायचा आहे, इथे लिहायचा आहे. फक्त तो मागणी आहे की तक्रार आहे ते मात्र इथे शेवटच्या शब्दाने नमूद करायचं आणि त्याला दुहेरी रेखांकित करायचं, म्हणजे डबल अंडरलाईन द्यायची अशी. झाला. मग आता किती गोष्टी झाल्या. सगळ्यात आधी पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता, त्याच्यानंतर ज्याला पत्र पाठवतो आहे त्याचा पत्ता, त्याच्यानंतर विषय, आणि ते सगळ्यात आधी आपण काय केलेली होती, चौकट. म्हणजे अशा एकूण 4 गोष्टी झालेल्या आहेत. आता बघा, विषय झाला. विषय झाल्यानंतर येतो मायना. मायना काय लिहितात आपण बघा. हे आपले सगळे औपचारिक पत्र आहे पत्रलेखनाचे. आणि औपचारिक म्हणजेच ज्याला आपण ऑफिशियल लेटर म्हणतो किंवा फॉर्मल लेटर म्हणतो. आता फॉर्मल लेटरमध्ये जो काही आपण पत्ता घालतो त्याला काहीतरी आपण एक रिस्पेक्टेड, ठराविक असे काही महत्त्वाचे जे की आदर व्यक्त करतात, आदर व्यक्त करणारे शब्द वापरतो. आणि त्या आदर व्यक्त करणाऱ्या शब्दांना आपण मायना म्हणतो मराठी व्याकरणामध्ये. तर मायना लिहिताना जर पुरुष असेल तर माननीय महोदय, आणि जर महिला असेल तर इथे महोदया असं लिहायचं. म्हणजे माननीय महोदय किंवा माननीय महोदया. आणि त्याच्यानंतर खालच्या ओळीमध्ये अशी थोडीशी जागा सोडून सप्रेम नमस्कार लिहायचं असेल तर सप्रेम नमस्कार एवढंच लिहायचं. जर समजा तुम्हाला सप्रेम नमस्कार नसेल लिहायचं तर S.N.V.V. म्हणजे सप्रेम नमस्कार विनंती विशेष. हे 4 डॉट जरी दिले तरी झालं. म्हणजे सप्रेम नमस्कार त्याच्याच आलं, सप्रेम नमस्कार विनंती विशेष. हा मायना. एक तर सप्रेम नमस्कार लिहा किंवा S.N.V.V. लिहा, ठीक आहे. आणि माननीय महोदय हा असतो मायना. म्हणजे आपण आदरयुक्त शब्दांनी पत्राचा मायना लिहितो आहे म्हणून आपण तिथे माननीय महोदय किंवा माननीय महोदया, सप्रेम नमस्कार किंवा S.N.V.V. आता हा झाला महिना. आता आत्तापर्यंत आपण ज्या गोष्टी बघितल्या, पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता असेल, ज्याला पत्र पाठवतो त्याचा पत्ता असेल, विषय असेल किंवा महिना असेल, या प्रत्येक गोष्टीला ठराविक मार्क असतात. आणि जर ह्या गोष्टी नाही लिहिल्या किंवा या चुकल्या तर आपला तो मार्क तिथला कट होऊन जातो. त्याच्यामुळे हे न विसरता न चुकता या सगळ्या गोष्टी आपल्याला लिहाव्या लागतात. बरं, इथपर्यंत झालं मायना लिहिला. मग पत्रामध्ये सगळ्यात आधी काय करतो आपण, पहिला परिच्छेद. आता मुळात पत्र तीन परिच्छेदामध्ये लिहायचं असतं, 3 उतार्यामध्ये लिहायचं असतं. त्यामधला पहिला उतारा आहे काय, पहिला उतार्यामध्ये काय म्हणजे पहिल्या पॅरेग्राफमध्ये काय पाहिजे, आपला परिचय पाहिजे. आता आपला परिचय कसा द्यायचा आहे, तर तुम्ही शाळेच्या ग्रंथालयाकरता पुस्तके मागवित आहात. म्हणजे तुम्ही त्या शाळेमध्ये जेवढे काही विद्यार्थी आहे, जवळपास तुम्ही त्या विद्यार्थ्याचे प्रमुख आहे बा, असं समजून आपल्याला ते पत्र लिहायचं असतं. आणि ते प्राचार्यांच्या परवानगीने मी पत्र लिहित आहे असं तिथे नमूद करावं लागतं. आता आपल्या परिचयामध्ये काय, आपलं नाव असते, म्हणजे तुम्ही कोण, नीरज खरे. मग पत्र कशासाठी लिहितो आहे, तर शाळेच्या ग्रंथालयाकरता पुस्तके मागवण्यासाठी पत्र लिहितो आहे हे कारण. ह्या 2 गोष्टी इथे महत्त्वाच्या आहे. मग आता याचा परिचय कसा होईल, तर सुरुवातच अशी होईल पॅरेग्राफ करून, मी नीरज खरे, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही कोणत्या विद्यालयात शिक्षण घेत आहे. आता या पत्त्यामध्ये ते दिलेलं नाही आहे. इथे काय आहे, 48 नौसिल कॉलनी चिपळूण, जिल्हा रत्नागिरी, बरोबर आहे. हा इथे घरचा पत्ता आहे. म्हणजे हा तुमचा घरचा जरी पत्ता दिलेला असला आणि जर समजा तुम्हाला शाळेकरता जर समजा ग्रंथ मागवायचे असेल, शाळेच्या ग्रंथालयाकरता पुस्तके मागवायची असेल, तर मग मात्र तुम्हाला हा पत्ता ऑलरेडी इथे दिला आहे. त्याच्यामुळे इथे परत तेच सांगायची गरज नाही. तुम्हाला इथे शाळेचं नाव द्यावं लागेल. मग तुम्हाला इथे शाळेचं नाव द्यावं लागेल. आणि शाळेच्या नावामध्ये आता तो कसा होईल बघा, मी नीरज खरे, भवन भगवानदास पुरोहित विद्यामंदिर कोराडी, ठीक आहे.
या शाळेचा इयत्ता 9वीचा मी विद्यार्थी आहे. तसेच माझ्या विद्यालयाचा मी विद्यार्थी प्रमुख असून माझ्या प्राचार्यांच्या परवानगीने आपणास माझ्या शाळेच्या ग्रंथालयाकरता पुस्तके मागवण्यासाठी सदर पत्र मी आपणास लिहित आहे. तसं हा जो मुळात विषय आहे तो तक्रारपत्रामध्ये आपण आणखी सविस्तरपणे बघणार आहोत. त्याच्यामुळे इथे म्हणजे पहिल्या पत्रामध्ये मागणीपत्र आपण पहिलं पत्र शिकतो आहे, त्याच्यामुळे मी ठराविक काय पाहिजे या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे आणि दुसरं पत्र मात्र संपूर्ण उदाहरणासह घेतलेलं आहे. तर साधारणपणे एकंदरीतपणे आपल्याला लक्षात असं ठेवायचं आहे की पहिल्या परिच्छेदामध्ये आपल्याला आपलं नाव, त्याच्यानंतर जर शाळेसाठी आपण काही मागवत असू तर आपल्या शाळेचं नाव आलं पाहिजे, त्याच्यानंतर कोणत्या वर्गात शिकता तुम्ही तो वर्ग आला पाहिजे, मी माझ्या प्राचार्यांच्या परवानगीने पत्र लिहित आहे असं तिथं नमूद करावं लागेल आणि कशासाठी लिहितो आहे त्याचं कारण लिहावं लागेल. जर तुम्ही शाळेच्या ग्रंथालयाकरता पुस्तके मागत असेल तर मी शाळेच्या ग्रंथालयाकरता पुस्तके मागवण्यासाठी सदर पत्र आपणास लिहित आहे असं लिहावं लागेल. जर समजा तुम्हाला खेळाचे साहित्य मागवायचे असेल तर मी माझ्या विद्यालयाकरता खेळाचे साहित्य मागवण्यासाठी आपणास पत्र लिहितो आहे असं कारण सांगावं लागेल. म्हणजे जे कारण आहे ते कारण एक महत्त्वाचं आहे आणि तुमचा परिचय, तुमच्या परिचयामध्ये तुमचं नाव, तुमच्या शाळेचं नाव, तुमचा वर्ग आणि प्राचार्यांची परवानगी या महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख इथे आला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण पहिला उतारा कसा लिहायचा तर आपल्या परिचयाचा लिहायचा. त्यानंतर येतो दुसरा उतारा आणि हा दुसरा उतारा म्हणजे मजकूर असतो, ज्याला आपण इंग्रजीमध्ये मेन बॉडी किंवा मुख्य मजकूर असं म्हणतो. बरं, आता आपण मागणीपत्र लिहितो त्याच्यामुळे खूप काही पाल्लाड गोष्टी लिहायची आवश्यकता नाही. आपल्याला फक्त पुस्तके मागवायची आहे, त्याच्यामुळे खूप जास्त न लिहिता आपण काय फक्त 2 ओळी लिहिल्या, मला माझ्या शाळेच्या ग्रंथालयाकरता खालील पुस्तकांची आवश्यकता आहे, त्याची यादी मी खाली देत आहे. आता यादी म्हणजे लिस्ट, म्हणजे बरोबर आहे, इथे खूप जास्त आपल्याला तिथे एंटरटेनमेंट करायची किंवा मनोरंजन करायची आवश्यकता नाही. म्हणजे आपल्याला जे सांगायचं आहे ते मोजक्या शब्दात सांगायचं, खूप पाळलाड लिहायची पत्रामध्ये आवश्यकता नाही आहे. हे औपचारिक पत्र आहे, फॉर्मल लेटर्स आहे, हे घरगुती पत्र नाही. घरगुती पत्रांमध्ये मग तुम्ही खूप काही जास्त मोठं पत्र लिहू शकता, परंतु औपचारिक पत्रामध्ये तेवढं लिहायचं नसतं. तर आपण काय इथे फक्त 2 गोष्टी सांगितल्या की मला माझ्या शाळेच्या ग्रंथालयाकरता पुस्तकांची आवश्यकता आहे आणि त्याची यादी मी खाली देत आहे. हां, तुम्हाला जर समजा पुस्तकं पाहिजे असेल तर त्याची यादी म्हणजे लिस्ट बनवायची आहे. तुम्हाला खेळाचं साहित्य पाहिजे असेल तर त्याचीसुद्धा तुम्हाला लिस्ट बनवावी लागेल. हे मात्र मागणीपत्रामध्ये महत्त्वाचं असतं. आता आपल्याला पुस्तकं पाहिजे, मग आपण यादी बनवली, अनुक्रमांक म्हणजे सिरियल नंबर, पुस्तकाचे नाव म्हणजे आपल्याला जे पुस्तक पाहिजे ते, त्यानंतर त्या लेखकाचं नाव आणि इथे बघा प्रतीची वेलांटी दीर्घ म्हणजे किती, हाऊ मच असं. तर अशी आपण या 4 रकान्यांची आणि 4 इथे जे शीर्षक दिलेले आहे त्यांची यादी बनवलेली आहे. पहिलं पुस्तक आहे आपलं श्यामची आई. लेखक कोण आहे? साने गुरुजी. किती पुस्तकं पाहिजे? 5 पुस्तकं पाहिजे. नंतर दुसरं पुस्तक आहे आपलं एक होता कारवर. कोण आहे? लेखिका वीणा गवाणकर. किती पुस्तकं पाहिजे? 5 पुस्तकं पाहिजे. त्यानंतर गरुड झेप. कोण आहे लेखक? विश्वास नांगरे पाटील. किती पुस्तकं पाहिजे? 5. नंतरचं पुस्तक आहे बटाट्याची चाळ. लेखक आहे पु ल देशपांडे. पुस्तकं पाहिजे 5. नंतर आहे ग्रामगीता. लेखक आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. किती पुस्तकं पाहिजे? 5. साधारणपणे 4 ते 5च पुस्तकांची यादी बनवायची. 10, 12, 15 पुस्तकांची यादी करायची आवश्यकता नाही आणि फक्त 2 किंवा 3 पुस्तकं लिहायची नाही. कमीत कमी ते 4 ते 5 एवढी पुस्तकं असावी, अशी ती यादी असावी. ही यादी झाली. आता हे मागणीपत्र पुस्तकांचं आहे म्हणून इथे पुस्तकांची नावं आली. जर इथे समजा औषधांची मागणी असती तर तुम्हाला इथे सिरियल नंबर, औषधांची नावं आणि किती पाहिजे ते, म्हणजे तिथे लेखकाचा स्तंभ नसेल, त्याच्यामुळे तिथे फक्त 3च रकाने येतील. एक सिरियल नंबर म्हणजे अनुक्रमांक, दुसरा औषधांची नावं, पॅरासिटामॉल, मग किती पाहिजे? 1 बॉक्स, ठीक आहे, म्हणजे 1 डब्बा. त्यानंतर मग काय पाहिजे? रेनीफॉल, मग ते किती पाहिजे? 5 पाहिजे. म्हणजे औषधांची नावं, 4-5 औषधांची नावं. क्रोसिन असेल, त्याच्यानंतर जी सुप्रसिद्ध औषधं आहे, त्यानंतर तुमचं झंडूबाम पण त्याच्यामध्ये येतो औषधीमध्ये. म्हणजे अशा पद्धतीची औषधांची यादी. तर तेच जर समजा तुम्हाला खेळांचे साहित्य मागवायचे आहे तर मग इथे मग क्रिकेट बॅट, त्याच्यानंतर कंपनीचं नाव इथे येईल, किती पाहिजे ते. त्यानंतर मग समजा तुम्हाला बॅडमिंटनच्या रॅकेट पाहिजे असेल ते लिहायचं. बॅडमिंटन रॅकेट कोणत्या कंपनीच्या पाहिजे.
ते लिहायचं. युआन किंवा इतर कंपनीचं पाहिजे नोवा किंवा आणखी इतर ते कंपनीचं नाव. रिबॉकची असेल रिबॉक. आणि इथे मात्र मग परत किती पाहिजे ते. तर अशा पद्धतीनं मग ते औषधे असेल किंवा खेळाचे साहित्य असेल किंवा पुस्तकं असेल किंवा इतर काही असेल, म्हणजे जर खूप जास्त आपण वस्तू मागवत आहोत तर त्यांची यादी बनवणं मागणीपत्रामध्ये आवश्यक आहे. कधीकधी काय होते, सभागृहाची मागणी करा असं येते. म्हणजे तुम्हाला एखादा कार्यक्रम घ्यायचा असतो आणि त्यासाठी तो कार्यक्रम घेण्यासाठी तुम्हाला सभागृह पाहिजे असते, म्हणजे हॉल पाहिजे असते. तर हॉल म्हणजे आपल्याला काही 10-12 हॉल नाही पाहिजे किंवा 4-5 हॉल नाही पाहिजे. तिथे यादी येणार नाही. तिथे एकच म्हणजे यादी बनवायची आवश्यकता नाही. त्यांना फक्त एवढंच लिहायचं की आम्हाला तुमचा हॉल 1 दिवसाकरिता भाड्याने पाहिजे आहेत आणि तेवढं लिहून मात्र तुम्हाला तिथे त्याचे जे काही भाडे आहे ते आपण मला पत्राद्वारे कळवावे आणि आमच्या पुढील उत्तराची अपेक्षा करावी. आम्ही लवकरात लवकर उत्तर पाठवू. म्हणजे समजा जर आपल्याला सभागृह पाहिजे असेल तर तिथे यादी देता येणार नाही. मग इथे सभागृहाची यादी नको. म्हणून हे जो थोडासा कॉमन सेन्स ज्याला आपण म्हणतो, प्रासंगिकता म्हणा किंवा प्रसंगावधान म्हणा, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता इथे पुस्तकं खूप सारी पाहिजे म्हणून यादी बनवली, औषधं पाहिजे म्हणून यादी बनवली, साहित्य पाहिजे म्हणून यादी बनवली. सभागृहाच्या मागणीसाठी यादी बनवायची आवश्यकता नाही. अशा कुठल्याही गोष्टीसाठी यादी बनवायची आवश्यकता नाही. जिथे आवश्यक आहे तिथेच. तर अशा पद्धतीने यादी बनवायची आणि नंतर मग असतो आपला तिसरा उतारा आणि शेवटचा उतारा. तो काय असतो तर समारोप व समारोपीय मायना. आता या समारोपीय मायन्यामध्ये आपण काय लिहिलं बघा, वरील पुस्तके आपण मला पोस्टाने ब्रॅकेटमध्ये VPP. आता VPP ही पोस्टाद्वारे जी आपल्याला सेवा दिली जाते, म्हणजे आपली वस्तू पार्सलनी येतात आणि आधी ते आपल्या हातात घ्यायच्या आधी त्यांना पैसे मोजून द्यावे लागतात. त्यानंतर पोस्टमन आपल्याला आपल्या वस्तू सही घेऊन देतो. तर अशा पद्धतीने पोस्टाने पाठवावेत. सोबत देयक पण जोडावे. देयक म्हणजे बिल. सोबत देयक पण जोडावे. पुस्तके मिळताच मी आपले पैसे आंतरजालाने असेल किंवा मनी ऑर्डरने असेल पाठवून देईल. मग आता यासाठी वेगवेगळी साधने. कधीकधी आपण वस्तू मिळायच्या आधीच पैसे पाठवून देत असतो आणि ते नंतर आपल्याला वस्तू पाठवतात. तर जी काही व्यवस्था असेल ती लिहायची आणि शेवटी लिहायचं धन्यवाद. तुम्हाला जर धन्यवाद नसेल लिहायचं तर मग इथे कळावे असं सुद्धा लिहिता येतं. म्हणजे जर आपण कळावे लिहिलं तरी चालेल. कळावे म्हणजे एक तर धन्यवाद लिहा किंवा कळावे फुल स्टॉप. त्यानंतर आपला शेवटचा आहे समारोपीय मायना. हा जो पॅरेग्राफ होता हा होता समारोप. ठीक आहे. आणि आपला जो समारोपीय मायना आहे तो आहे हा. आपला किंवा आपली विश्वासू. मुलगा असेल तर आपला विश्वासू आणि मुलगी असेल तर आपली विश्वासू. त्याच्या खाली तुम्हाला सही करायची आहे. सही आवश्यक आहे. CBSEच्या नियमानुसार जे मॉडेल आन्सर असतं किंवा स्टेट बोर्डाचंही असेल त्यांच्या मॉडेल आन्सरमध्ये तुम्हाला सही करावयाची आहे असं स्पष्टपणे नमूद केलेलं असतं. त्याच्यामुळे इथे तुम्ही जे काही सही मारता, आय कार्डवरची जे काही सही असेल त्या प्रकारची कुठली तरी एक छोटीशी सही तुम्हाला मात्र करायची आहे. त्यानंतर खाली तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे. नीरज खरे किंवा सायली खरे. तोच पत्ता 48 नोसेल कॉलनी चिपळूण जिल्हा रत्नागिरी. तोच पत्ता लिहायचा आहे जो पत्ता तुम्ही इथे सुरुवातीला लिहिलेला होता. तोच पत्ता तुम्हाला शेवटीसुद्धा लिहायचं आहे. आता एवढं सगळं लिहूनही आपलं पत्र इथं संपत नाही. मग काय करायचं, एवढं सगळं झाल्यानंतर तुम्हाला ही अशी आडवी रेष द्यायची आहे. 2 बाजूंनी या 2 रेषा द्यायच्या आहे आणि इथे तुमचं पत्र संपलं. जिथे तुम्ही ही रेष आखली आडवी रेष तिथे तुमचं पत्र संपलं. रेष कोणती तर ही वाली आडवी रेष. तिथे तुमचं पत्र संपलं. बरं, पत्रलेखन संपलं. पत्राच्या विषयामध्ये आणखी एक बाजूला लिहिलेलं असते की लिफाफा आवश्यक. म्हणजे पत्रलेखन केलं त्यानंतर लिफाफा आवश्यक. आता लिफाफा आवश्यकमध्ये आपल्याला एक लिफाफा तयार करावा लागतो. तर लिफाफा कसा तयार करावा लागतो बघा. आपल्याला एक चौकोनी बॉक्स आखायचा आहे, जसा असा तुमच्या स्क्रीनवरती जो दिसतोय तसा. बघा, हा चौकोनी बॉक्स आहे. बरं, या चौकोनी बॉक्समध्ये चौकटीमध्ये तुम्हाला काय हा याचा जो मध्यभाग आहे पूर्ण तो मध्यभाग घ्यायचा आणि इथे लिहायचं प्रति. प्रतीची वेलांटी परत रस्व कॉमा. तोच पत्ता जो आपण आधी लिहिलेला होता. फरक फक्त एवढा आहे, तो तेव्हा डाव्या बाजूला होता, आता मात्र तुम्हाला उजव्या बाजूला लिहायचा आहे. प्रति व्यवस्थापक साहित्य ग्रंथ भांडार लक्ष्मी रोड पुणे. हा झाला पत्ता ज्याला आपण पत्र पाठवतोय त्याचा. याच्या बाजूला आपल्याला तिकीट म्हणजे असा एक चौकट आखायची आहे, चौकोन, आणि त्याच्या आतमध्ये लिहायचा याला
लिहायचं आहे तिकीट. तिकीटचा ती ऱ्हस्वच हवा आणि की दीर्घच हवा हे काळजीपूर्वक लिहायचं आहे. तिकीट लिहिलं की तुम्ही तिकीट लावलं. त्यानंतर खालच्या ओळीमध्ये हे जो प्रेषक आहे असं प्रेषक लिहायचं. म्हणजे प्रेषक याचा अर्थ असा की जो पत्र पाठवतो त्याचा पत्ता असतो. प्रेषक नंतर कॉमा द्यायचा आणि तोच पत्ता जो सगळ्यात आधी सुरुवातीला तुम्ही उजव्या बाजूला लिहिला होता, नीरज खरे, सायली खरे किंवा 48 नोसेल कॉलनी चिपळूण, हाच पत्ता तुम्ही इथे शेवटी पण लिहिलेला आहे. हाच पत्ता आहे, तोच पत्ता. पत्ता सगळ्या ठिकाणी सारखाच हवा, फक्त त्याची जागा मात्र तुम्हाला व्यवस्थित निवडता आली पाहिजे. जागा निवडता आली म्हणजे याचा अर्थ असा आहे की जिथे पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता आवश्यक आहे तिथेच पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता पाहिजे. ज्याला पत्र पाठवायचं आहे त्याचा पत्ता जिथे पाहिजे तिथेच पाहिजे, ती जागा बदल नको. तर अशा पद्धतीनं हा शेवटी लिफाफा आपण आखला की आपलं पत्रलेखन संपलं. तर अशा पद्धतीचं हे पत्रलेखन होतं आणि आपण मागणी पत्र हे या व्हिडिओतून बघितलं. आता याच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पत्राचा आणखी एक प्रकार बघायचा आहे आणि तो आहे तक्रारपत्र, ज्याला आपण इंग्रजीमध्ये कंप्लेंट लेटर असं म्हणतो. आता तक्रारपत्र आणि मागणीपत्र याच्यामध्ये जवळपास 80% गोष्टी सारख्या आहे. आता त्या गोष्टी कोणकोणत्या सारख्या आहे बघा. तर पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता ऑलरेडी सारखाच असतो, जो तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये असतो त्याच्यातच तो दिलेला असतो, तेवढाच लिहायचा. नसेल तर तुम्ही तुमच्या मताचा लिहू शकता. दुसरी गोष्ट, ज्याला पत्र पाठवतोय त्याचा पत्ता तोही आवश्यक आहे, तोही आपण बघितला. तिसरा आहे विषय, तोही सारखाच असतो. आणि चौथा आहे मायना म्हणजे माननीय महोदय. आता बघा, पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता तर कुठे येतो, सगळ्यात आधी आपण चौकट आखली 3 रेषांची की त्याच्या उजव्या बाजूला असतो पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता. त्याच्यानंतर डाव्या बाजूला आपण खाली येतो, म्हणजे पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता लिहिल्यानंतर आपण काय लिहितो, दिनांक लिहितो. दिनांकचा फॉर्मॅट कोणता सांगितला, दी डॉट, त्यानंतर 20 अंकामध्ये, ते मराठी असो किंवा इंग्रजी. नंतर जुलै महिन्याचं नाव जे काही असेल ते अक्षरामध्ये, कॉमा आणि त्याच्यानंतर 2020. 2021 किंवा 19मध्ये पत्र लिहायचं नसतं, करंट इयरमध्येच पत्र लिहायचं असतं प्रश्नपत्रिकेमध्ये. बरं, त्यानंतर हा झाला पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता. ज्याला पत्र पाठवतोय त्याचा पत्ता, प्रतीनंतर कॉमा, प्रतीची वेलांटी कशी असायला हवी, ऱ्हस्व असायला हवी. तो पूर्ण पत्ता तुमच्या विषयामध्ये दिलेला असतो, तो पूर्ण पत्ताच लिहायचा. त्यानंतर मग एक ओळ सोडायची आणि विषय लिहायचा. विषय लिहिल्यानंतर परत एक ओळ सोडायची आणि महिना लिहायचा. आता तो कसा लिहायचा ते आधी आपण त्या याच्यामध्ये बघितलं आणि पुढील स्लाईडवरती सुद्धा आपण बघणार आहोत. आता ह्या चारही गोष्टी सारख्याच आहे, याच्यामध्ये आपला काही फरक पडत नसतो. ते जशाच्या तशा लिहायच्या असतात, म्हणजे जशा तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आलेला आहे तसेच लिहायचे असतात, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नसतो. त्यानंतर असतो पहिला उतारा. आता पहिला जो उतारा आहे तो असतो आपला परिचय. मागणीपत्रामध्ये आणि तक्रारपत्रामध्ये सारखाच असतो, फक्त कारण बदलते. तिथे मागणी करणार होता तुम्ही आणि इथे आपण तक्रार करणार होतो. आणि नंतर होता दुसरा उतारा, ज्याला आपण मुख्य मजकूर असतो. आता मुख्य मजकुरामध्ये मागणीपत्राचा मुख्य मजकूर आणि तक्रारपत्राचा मुख्य मजकूर हा पूर्णपणे वेगळा असतो. याच्यामध्ये फरक असा असतो की पत्रामध्ये तक्रार आपण कधी करतो, जेव्हा आपल्याला त्रास होते. मग आपल्याला त्रास कसा होतो त्याचं पूर्ण वर्णन त्या तुमच्या पत्रामध्ये यायला हवं, म्हणून तो मुख्य मजकूर मागणीपत्राचा आणि तक्रारपत्राचा वेगळा असतो. तिसरा उतारा असतो समारोप किंवा समारोपीय महिना. हाही थोडाफार वेगळा असतो, काही विशेष वेगळा नसतो. तर हे जे आपण 7 मुद्दे आपण बघितलेले आहे ते आता मागणीपत्रामध्ये आपण बघूया. उदाहरण बघा, हे तक्रारपत्राचं उदाहरण आहे. संजय किंवा सरिता नाळकर्णी, महानगरपालिका 6, नायगाव, मुंबई 40014. हा पत्ता. हा किंवा ही दूषित पाणी पुरवठ्याबद्दल महानगरपालिका आयुक्त मुंबई 1 यांना तक्रार करणारे पत्र लिहितो किंवा लिहिते. म्हणजे इथे बघा की संजय किंवा सरिता नाळकर्णी नावाची मुलगा किंवा मुलगी आहे, जी की मुंबईच्या नायगावमध्ये महानगरपालिका 4 इथली ती रहिवाशी आहे. हा तिचा पत्ता आहे. आपल्याला पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता मिळाला. त्यानंतर पत्र लिहिण्याचं कारणही दूषित पाणी पुरवठ्याबद्दल, म्हणजे दूषित म्हणजे ज्याला आपण खराब पाणी येतं नळाद्वारे त्याला म्हणतात दूषित पाणी. त्यानंतर महानगरपालिका आयुक्त कोणाला पत्र लिहितं आहे, महानगरपालिका आयुक्त मुंबई 1 यांना तक्रार करणारे पत्र. आता इथे महानगरपालिका आयुक्ताचा पत्ता काय आहे तो दिलेला नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा एवढंच लिहायचं आहे, महानगरपालिका आयुक्त मुंबई, मग ते सिव्हिल लाईन किंवा इतर रोड, तो रोड इथे दिलेलाच नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आपल्या मतानं तिथे लिहायचं नाही आहे, ही काळजी घ्यायची आहे. इथे फक्त महानगरपालिका आयुक्त मुंबई एवढाच आहे, तर आपण एवढाच पत्ता लिहिणार आहोत. बघा, आता हे 7ही मुद्दे जे आपण आधी बघितलेले होते, हे 7ही मुद्दे आणि हे तक्रारपत्र
आपण पुढील प्रमाणे अभ्यासणार आहोत. बघा, सगळ्यात आधी आपण चौका टाकली, त्यानंतर पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता लिहिला, संजय किंवा सरिता नाडकर्णी, महानगरपालिका चाळ, नायगाव, मुंबई. त्यानंतर आपण दिनांकसुद्धा लिहिला, दिनांक बरोबर त्याच फॉर्मॅटने लिहिला, 23 जुलै. जुलै अक्षरामध्ये आहे आणि हे सगळे अंकामध्ये आहे, 2020. त्यानंतर प्रति माननीय आयुक्त म्हणजे आयुक्त, महानगरपालिका मुंबई 1 झालं. आपल्या विषयामध्ये एवढाच पत्ता होता. आपण हे बघा, एवढाच पत्ता होता आहे, एवढाच पत्ता आपण इथे सुद्धा लिहिला, माननीय आयुक्त, महानगरपालिका मुंबई. इथे जर समजा नागपूर असतं तर माननीय आयुक्त, महानगरपालिका नागपूर. मग ते 1 असेल. 1 हा शेवटचा अंक असतो, पिनकोडचा. हा जो 1 आहे हा पिनकोडचा शेवटचा अंक आहे. तर असे समजा मुंबईमध्ये समजा 20 पोस्ट असेल तर शेवटीपर्यंत त्याची 20, 2 0 अशी संख्या येते. 14 असेल तर 1 4 असं येईल किंवा 4 येईल असं येईल. अच्छा, तर काय चौकट झाली. चौकट नंतर पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता झाला, दिनांक झाला, दिनांक नंतर प्रति म्हणजे ज्याला पत्र पाठवतोय त्यांचा पत्ता झाला. त्यानंतर 1 ओळ आपण सोडली, 1 ओळ सोडल्यानंतर विषय लिहिला. विषयामध्ये दूषित पाणी पुरवठ्याविषयी तक्रार असा विषय लिहिला आणि त्याला डबल अंडरलाईन केलेला आहे, तुम्हाला दिसतंय. त्यानंतर आणखी 1 ओळ सोडली, 1 ओळ सोडल्यानंतर माननीय महोदय, नंतर कॉमा दिला आहे. त्याच्यानंतर स.न.वी.वी. म्हणजे सप्रेम नमस्कार विनंती विशेष. जर तुम्हाला हे नसेल लिहायचं तर फक्त सप्रेम नमस्कार आणि उद्गारवाचक चिन्ह झालं किंवा असं. त्यानंतर बघा, आपण आपला परिचय लिहितोय. आपल्या परिचयामध्ये काय लिहितोय, मी संजय नाडकर्णी, महानगरपालिका चाळ, नायगाव येथील रहिवासी आहे. त्यानंतर येथील समस्त रहिवाशांच्या वतीने मी हे पत्र आपणास पाठवून दूषित पाणी पुरवठ्याविषयी तक्रार करीत आहे. हा बघा, याच्यामध्ये त्यांनी आपला परिचय दिला, आपलं नाव सांगितलं. तो कुठला रहिवासी आहे तर महानगरपालिका चाळ, नायगाव येथील रहिवासी आहे आणि येथील समस्त रहिवाशांच्या वतीने मी हे पत्र आपणास पाठवून दूषित पाणी पुरवठ्याविषयी तक्रार करीत आहे. म्हणजे त्याने पत्र लिहिण्याचं कारण पण सांगितलं. म्हणजे आपल्या परिचयामध्ये आपल्याला आपलं नाव, आपण जिथे राहतो तो पत्ता किंवा शाळा असेल तर शाळेचा पत्ता किंवा शाळेचं नाव आणि ज्या कारणासाठी आपण पत्र लिहितोय ते कारण आपल्याला पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपल्या परिचयामध्ये करायचं आहे. तर आपण पहिला परिच्छेद बघितला. आता आपण दुसरा पॅरेग्राफ म्हणजे दुसरा उतारा बघूया. आता दुसरा जो उतारा असतो तो असतो मुख्य मजकूर, ज्याला आपण मेन बॉडी म्हणतो. बघा ती कशी लिहिली, मागील कित्येक वर्षांपासून आमच्या चाळीत महानगरपालिकेच्या वतीने नळाद्वारे पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवले जात होते, परंतु मागील 3 दिवसांपासून आमच्या चाळीत दूषित पाणी पुरवठा होत असल्याने आम्हा समस्त नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आम्हाला आणखी दुसरी कोणतीच सोय नसल्याने आम्ही पाणी उकळून पित आहोत. शिवाय पाणी गढूळ असल्याने ते धुणी भांडी यासाठी सुद्धा वापरता येत नाही. शिवाय दूषित पाण्यामुळे आमच्या आरोग्यालाही धोका आहे. बघा, म्हणजे दूषित पाणी पुरवठ्यामुळे येथील नागरिकांना कसा त्रास होत आहे तो त्यांनी सांगितलेला आहे. त्यांच्या आरोग्याला कसा धोका आहे ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. जे महत्त्वाचं आहे तेच लिहायचं मुख्य मजकुरामध्ये. खूप जास्त माहिती लिहायची आवश्यकता नाही. 4 ते 5 ओळीमध्ये आपल्या समस्या इथे यायला हव्या. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये त्या आपण मांडल्या. 4 ते 5 ओळी म्हणजे आता इथे माझ्या 5 ओळीमध्ये एका ओळीमध्ये जवळपास 1 2 3 4 5 शब्द आहे. म्हणजे जवळपास तुम्ही खूप झालं 10 ओळी समजून घ्या. तो मुख्य मजकूर झाला. मुख्य मजकुरामध्ये तुम्हाला प्रामुख्याने तुम्हाला तक्रार करायची असेल तर कसा त्रास होतो ते सांगायचं आहे आणि त्याच्या तुमच्या आरोग्यावर कसा दुष्परिणाम होतो ते सुद्धा सांगायचं. आता इथे दूषित पाणी पुरवठ्याची तक्रार होती. तक्रारी कोणतीही असू शकते. तुमच्या शाळेसमोरचा रस्ता खराब असू शकते किंवा तुमच्या घरासमोरची कचराकुंडी अस्वच्छ असेल, कचरा अजूनपर्यंत साफ केलेला नसेल त्यामुळे दुर्गंधी सुटली असेल त्याची तक्रार असू शकते. दिवसातून रोज 3-4 वेळा भारनियमन म्हणजे लोड शेडिंग होत आहे त्याचा तुम्हाला कसा त्रास भोगावा लागत आहे त्याची तक्रार असू शकते.
जर तुमच्या परिसरामध्ये जर समजा खूप जास्त ध्वनी प्रदूषण होत असेल, म्हणजे नॉईज पोल्युशन, तर त्याचीसुद्धा तुम्ही तक्रार करू शकता. तुमच्या घराच्या बाजूला एक सभागृह आहे आणि त्या सभागृहामध्ये जवळपास 10 ते 12 वाजेपर्यंत मस्त जोरजोरात गाणे सुरू असतात, तुम्हाला त्याचा त्रास होत आहे, तर तुम्ही त्याचीसुद्धा तक्रार करू शकता. ह्या सगळ्या तक्रारी आहे. म्हणजे तक्रार करताना तुम्हाला त्रास कसा होतो ते तुम्हाला मुख्य मजकुरामध्ये सांगायचं आहे आणि तुमच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम कसा होतो आहे ते सुद्धा सांगायचं आहे. हा होता दुसरा पॅरेग्राफ, मुख्य मजकूर. आता तिसरा पॅरेग्राफ म्हणजे समारोपीय आणि समारोपीय मायना. समारोपीय उतारा आणि समारोपीय मायना. बघा, कृपया आपण परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लवकरात लवकर उचित कार्यवाही करावी व आम्हाला शुद्ध पाणी पुरवठा करावा ही विनंती. म्हणजे इथे काय केलं आपण, मुख्य मजकुरामध्ये आपण तक्रार केली आणि इथे आपण काय करतोय की तुम्ही लवकरात लवकर परिस्थितीचं गांभीर्य म्हणजे सिरियसनेस ओळखा आणि लवकरात लवकर तुम्हाला जे काही कार्यवाही करायची आहे ते उचित कार्यवाही करा, परंतु आम्हाला शुद्ध पाणी पुरवठा करावा ही आमची विनंती. त्यानंतर इथे आपण शेवटी तुम्हाला इथे कळावे असं कळावे लिहिलं की त्यानंतर खाली मग मात्र आपला किंवा आपली विश्वासू, परत तुम्हाला इथे सही करायची आहे. संजय किंवा सरिता नाडकर्णी दोनपैकी एकच नाव, महानगरपालिका चाळ, नायगाव, मुंबई. इथे आपलं किंवा आपली विश्वासूमध्ये तुम्हाला तुमचा पूर्ण पत्ता लिहायचा आहे. बऱ्याचदा मुलं काय आपला किंवा आपली विश्वासू संजय किंवा सरिता नाडकर्णी लिहून मोकळे होतात, पूर्ण पत्ता लिहित नाही. तिथे मात्र गुण कपात केली जाईल तुमची बोर्डाच्या निर्देशानुसार. म्हणून तुम्हाला इथे मात्र पूर्णच्या पूर्ण हा पत्ता लिहायचा आहे. पिनकोड असेल तर तोही घालायचा आहे. तो झाला पत्ता. आणि सगळ्यात शेवटची पायरी म्हणजे इथे तुम्हाला पत्र संपलं आहे अशी आडवी रेष आखायची आणि बाजूला मात्र आडव्या रेषा म्हणजे उभ्या रेषा आखायच्या. हे तुमचं पत्र इथे या पद्धतीने संपलं. आता इथे पत्रलेखन संपलं, परंतु लिफाफा मात्र राहिला. मग लिफाफ्यासाठी परत तुम्हाला एक चौकट टाकायची आहे. तेच सारखं या चौकटीचा मध्यभाग लक्षात घेऊन प्रति लिहायचं. प्रतीची वेलांटी रस्व, कॉमा, माननीय आयुक्त, महानगरपालिका मुंबई. इकडे बाजूला तिकीट, तीची वेलांटी रस्व, कीची वेलांटी दीर्घ. त्यानंतर प्रेषक संजय किंवा सरिता नाडकर्णी, महानगरपालिका चाळ, मुंबई, नायगाव, मुंबई. आता हा कोणाचा पत्ता आहे? प्रति म्हणजे आपण ज्याला पत्र पाठवतोय त्याचा पत्ता इकडे उजव्या बाजूला आणि प्रेषक म्हणजे जो पत्र लिहितोय त्याचा पत्ता डाव्या बाजूला आणि इकडे तिकीट. लिफाफ्यामध्ये या 3 गोष्टी आवश्यक आहे. एक आहे प्रति म्हणजे ज्याला पत्र पाठवतोय ते याच बाजूला पाहिजे. जर समजा प्रति तुम्ही या बाजूला लिहितो म्हटलं आणि प्रेषक जर तुम्ही या बाजूला लिहितो म्हटलं जमणार नाही, ते पूर्ण चुकतं. तुम्ही बघा, तुम्ही पोस्टाने जर पत्र पाठवत असाल तर तुम्ही त्या लिफाफ्यावरती टू म्हणून तुम्ही अशा राईट साईडला लिहिता वरती आणि इकडे लेफ्ट साईडला मात्र मग तुम्ही प्रेषक तुमचा फ्रॉम असा पत्ता लिहिता. तर हा फ्रॉम जो आहे तो म्हणजे प्रेषक. तर प्रति म्हणजे ज्याला पत्र पाठवतोय त्याचा पत्ता आणि प्रेषक म्हणजे जो पत्र लिहितोय, जो सुरुवातीला लिहिला आहे तो पत्ता. हे सगळे पत्ते ऑलरेडी आपण आधीच बघितलेले आहे वरती, तेच तुम्हाला इथे लिफाफ्यावर आखायचे आणि इथे तिकीट लिहायचं आहे. हे जोपर्यंत तुम्ही लिफाफा आखत नाही तोपर्यंत तुमचं पत्र होत नाही. त्याच्यामुळे न विसरता तुम्हाला लिफाफा काढणं लिहिणं आवश्यक आहे, हे समजून घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण पत्रलेखनामधील मागणीपत्र व तक्रारपत्र हे दोन्ही पत्र आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकलोय. पुढील व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत कथा लेखन कसे करावे आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या महत्त्वाच्या सूचना आहे त्या आपण अभ्यासणार आहोत आणि उदाहरणांसह कथा लेखनाचा सुद्धा अभ्यास करणार आहोत. तुर्तास हा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया. धन्यवाद.